अजित पवार गटातील अनेक जण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत असं रोहित पवारांनी म्हटलंय। जे आमदार फार विरोधात बोलले नाहीत त्यांच्याबाबत विचार करू। लोकसभेत आम्ही मोठं मन दाखवून सेनेला जास्त जागा दिल्या होत्या। आता विधानसभेत महाविकास आघाडीने आम्हाला जास्त जागा द्याव्यात अशी मागणी देखील रोहित पवारांची आहे। 85 आमदार निवडून आणण्याची इच्छा आहे असं रोहित पवारांचं वक्तव्य। तर जयंत पाटीलच प्रदेशाध्यक्ष राहणार हे देखील रोहित पवारांनी स्पष्ट केलंय। जयंत पाटलांसोबतच्या संघर्षाच्या चर्चांना रोहित पवार यांच्याकडून पूर्णविराम देण्यात आलाय। त्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी नॉर्मल आहेत असं वाटत नाही। अनेक लोक पक्ष सोडण्याचा विचार सुद्धा त्या ठिकाणी करत आहेत। आमच्याही संपर्कात जे कुठले आमदार आहेत त्या सगळ्यांची भूमिका आहे की एकदा अधिवेशन होऊ द्या, अधिवेशनामध्ये फंड मिळू द्या। जे कुठले चांगले आमदार आहेत ज्यांनी कधीही कुठल्याही खालच्या लेवलला जाऊन साहेबांच्या विरोधात नाही तर विचाराच्या विरोधात तिथं भूमिका घेतलेली नाही असे लोक विधानसभा झाल्यानंतर नक्कीच येतील असं वाटतं। आमचं एकच मत आहे, निर्णय शेवटी आदरणीय पवार साहेब घेतील आणि त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधी साहेब आणि काँग्रेसचे सर्व नेते तिथे घेतील। पण आमचं मत आहे की लोकसभेला जर आपण मोठं मन दाखवून काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे साहेबांना तिथं मोठ्या प्रमाणात जागा दिल्या असतील तर त्यांनी मोठं मन दाखवून विधानसभेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला जास्त जागा तिथं द्यावेत। शेवटी तो निर्णय त्यांचा आहे। पण कार्यकर्ता म्हणून आमचं मत असेल की कमीत कमी 85 आमदार निवडून आणण्याची संधी पवार साहेबांनी आम्हाला सुद्धा दिली पाहिजे। काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचं जर प्रदेश अध्यक्षपद रिकामं होतंय तर तुमची तयारी आहे का? होणारच नाही। जयंत पाटील साहेबच तिथं प्रदेशाध्यक्ष तिथं राहणार आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासारख्या लोकांना काम करण्याची संधी जर मिळत असेल पदासकट तर नक्कीच ती आवडेल। आता ते कुठलं पद हे साहेब आणि नेतेच त्या ठिकाणी ठरवणार आहेत।